नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की स्कॉलरशिप बेसिकमध्ये भाग 1 त्यामध्ये पाहिलं होतं आपण संख्या 1 ते 10 पर्यंतच्या आधारित प्रश्न। तर आता आज आपण पाहणार आहे 1 ते 100 पर्यंतचे ज्या अंक आहेत, संख्या आहेत त्यावर आधारित प्रश्न। तर सुरू करूया। पहिला प्रश्न आहे 1 ते 100 पर्यंत एक अंकी संख्या किती आहेत? सोपं आहे। बाकी 10 नंतरच्या ज्या सर्व संख्या आहेत त्या 2 अंकी आणि 3 अंकी आहेत। तर 1 ते 100 पर्यंतच्या एक अंकी संख्या आहेत 9। 1 ते 9। प्रश्न दुसरा 1 ते 100 पर्यंत 2 अंकी संख्या किती? आता मोजत बसणार का? नाही, मोजत नाही बसायचं आपल्याला। 11 पासून तर 90 पर्यंत आधी पकडून घ्यायचं। 10 10 10 10 चालत जायचं आणि हा जो 10 आहे हा आपण 100 ठिकाणी काउंट करायचा। म्हणजेच आता ह्या 100 संख्या झाल्या आणि हा 100 इकडे टाकून द्यायचा, कारण 100 ही संख्या 3 अंकी आहे। म्हणजेच किती अंकी संख्या किती झाल्या आपल्या? 2 अंकी संख्या 10 20 30 40 50 60 70 80 आणि 90। हा 10 आपण 100च्या ठिकाणी टाकलेला आहे आपल्या समजायसाठी आणि 100 इकडे टाकून दिलेला आहे। म्हणजेच 1 ते 100 पर्यंतच्या 2 अंकी संख्या किती आहेत? तर 90 आहे। लक्ष द्या। प्रश्न तिसरा 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक किती वेळा येतो? मोजत नाही बसायचं, मोजायचं सुरुवातीला, पण लक्षात ठेवायचं। कसं? तर बघा, आता ह्या आडव्या लाईनमध्ये 1 हा अंक येतो 10 वेळेस। किती वेळेस? 10 वेळेस। आणि हा 11चा मधला आपण एकच घ्यायचा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आता इथे 2 आहे पण हा 1 इथे टाकून द्यायचा, म्हणजे 10 आणि 10 प्लस परत इथे 100 मध्ये सुद्धा 1 वेळेस 1 आलेला आहे। म्हणजेच किती वेळेस येणार? तर 21 वेळेस 1 ही संख्या येणार आहे। किती वेळेस येणार आहे? 21 वेळा 1 हा अंक 1 ते 100 मध्ये येणार आहे। आता अशाच पद्धतीने आपल्याला पुढे सुद्धा विचारू शकतात की 1 ते 100 पर्यंत 2 ही संख्या हा अंक किती वेळेस आलेला आहे, 3 किती वेळेस आलेला आहे, ते पण आपण लक्षात ठेवायचं। बघा आता कसं ठेवायचं। आता असं नाही की 1 हा 21 वेळेस आला मग 2 सुद्धा 21 वेळेस गेला, नाही, मोजून घ्यायचं आधी। बघा आता जसं की आपण बघितलं होतं, ह्या आडवे जे कॉलम आहेत हे आपले 10 आहेत आणि उभे कॉलम सुद्धा 10 आहेत। बघा आता आडव्या कॉलममध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला 2च्या स्थानी 2 2 2 2 येणार आहे। जसं की 2 12 22 त्यानंतर 32 42 याच्यामध्ये आपल्याला 2 दिसणार आहे। ठीक आहे, तर हे आडवे आपण 10 घेऊन घ्यायचे, म्हणजे 10 वेळा 2 आलेले आहेत। आणि आता 21च्या रांगेमध्ये परत 1 2 3 4 5 6 7 8 9 9 पर्यंतच येणार। आणि हा जो 20 मधला 2 आहे हा 1, म्हणजेच 10 आणि 10 झाले 20। म्हणजेच 2 हा अंक 1 ते 100 पर्यंत किती वेळा येणार आहे? तर 20 वेळेस येणार आहे। आता एकच का आपल्याला 11 वेळेस 21 वेळेस आला? कारण की इकडे 100 मध्ये सुद्धा 1 1 आलेला आहे, त्यामुळे आपल्याला 1 हा अंक 21 वेळा आला। आणि बाकीचे जे अंक आहेत जसं की 2 3 2 पासून तर 9 पर्यंतचे हे सगळे 20 20 वेळा येणार आहेत। आता आपण डेमोच बघत आहोत, तर आपण एकदा काउंट करून घेऊ। चला आता 3 पण कसा बघायचा? आता 3ची लाईन कोणती आहे बघा, 3ची जी आडवी लाईन आहे त्याच्यामध्ये बघायचं 10 कॉलम आहे आणि त्यानंतर 31ची लाईन, 31च्या लाईनमध्ये सुद्धा 33च्या ठिकाणी 2 वेळेस आलेला आहे, म्हणजे एकच वेळेस काउंट धरायचा। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा 1, म्हणजेच किती वेळेस? 10 आणि 10 20 वेळेस। म्हणजेच बघा आता पुढे आपल्याला जास्त काउंट करायची गरज नाही। 1 ते 100 पर्यंत 2 पासून तर 9 पर्यंतचे जे अंक आहेत ते किती वेळेस आलेले आहे? प्रत्येकी 20 20 वेळेस आलेले आहेत। आता पुढे असा आपण प्रश्न येऊ शकतो की 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक किती वेळा येतो? आता 0 किती वेळा येतो बघायचं आपल्याला। बघा लक्ष द्या, वर तर काही 0 येत नाही, कारण 0चं स्थान कुठे आहे? इकडे फक्त खाली आहे। तर मोजू आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 आणि प्लस 1, कारण 100 वर 2 शून्य आलेले आहेत। म्हणजेच 0 हा 1 ते 100 मध्ये किती वेळेस येतो? तर 11 वेळेस येतो। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या सेशनला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढील जे आपले व्हिडिओ आहेत यानंतरचे बेसिक स्कॉलरशिपचे ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतील। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।